संख्या मालिका. त्याच्यामध्ये काय काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, जशा ही लॉजिक आहे. म्हणजे या संख्या मालिकेमध्ये ज्या संख्या मालिका दिल्या आहेत त्याच्यामध्ये काय लॉजिक आहे, हे प्रश्न असे आहे पाहिल्याबरोबर जर लॉजिक लागलं एक्झाम मध्ये सोडवा, सॉल्व्ह करतच त्याने आता पण सोडून द्या जर नाही लागलं कारण सोडून हे लॉजिक महत्वाचे. काय लॉजिक असते, संख्यांमध्ये फरक असतो, त्या संख्येच्या फरकाचा फरक असू शकतो. फरक कसा असेल, एक सारखा फरक असेल, फरक एक तो वाढत जातो घटत जातो, किंवा पहिले घटतो नंतर वाढतो, किंवा आधी वाढतो नंतर घटतो. एक तर संख्येचे वर्ग असू शकतात, किंवा संख्येचे घन असू शकतात, किंवा त्या मूळ संख्या असतात. ते आपल्याला शोधता आलं पाहिजे घेऊन काय नेमकं. ठीक आहे, जर आता हा पहिला प्रश्न जर पाहिला तर आपल्याला काय लक्षात येतं, कोणतं लॉजिक लागलं याच्यामध्ये, कोणतं लॉजिक लागू शकते. संख्यामधला फरक, संख्येचा फरक. जर आपण असं लिहिलंय जवळ संख्या लिहिलंय 2 4 6 8, ठीक आहे, हा एक इझी क्वेश्चन लिहून जातो. काय वाटते आपल्याला 2-2चा फरक आहे दिसते ना. म्हणजे जर संख्येमध्ये जर जवळ असेल संख्या त्याच्या अर्थ असा होते का यांच्यामध्ये कमीत कमी फरक आहे. जर समजा असं दिलंय 2 8 16 32 असं काही दिलं काय वाटतं आपल्याला गुणाकार असू शकते. जर संख्यामध्ये डिफरन्स मोठा आहे, ओळखाचं याच्यामध्ये तर आपण लॉजिक कोणतं लागणार आहे. आपण प्रत्येक लॉजिक अप्लाय नाही करू शकत ना प्रत्येक ठिकाणी. जर संख्येमध्ये जर डिफरन्स खूप कमी आहे, समजा एक तर बेरीज आहे किंवा वजाबाकी आहे, ओळखासाठी हे फिक्स आहे आपली. संख्येत जर फरक कमी दिसत आहे आपल्या थोडा एक तर बेरीज आहे किंवा वजाबाकी आहे. संख्येत जर थोडासा फरक जास्त दिसत आहे गुणाकार असू शकते. फरक जर एकदमच जास्त दिसत आहे जसं 2 केलं 4 केलं 16 केलं डायरेक्ट तर 64 झालं, फरक खूपच जास्त आहे, याचा अर्थ असा होतो की तो वर्ग आहे. संख्येचा वर्ग होऊ शकते किंवा वर्ग वजा 1 किंवा वर्ग 1. हे 3 पद्धती आहेत. या 3 पद्धतीच्या पलीकडे काहीच नाही. चौथी पद्धत फक्त एवढीच राहील, पहिले फरक आणि त्या फरकाचा फरक. ह्या 4 पद्धती, याच्या 4 पद्धतीच्या बाहेर आपली संख्या मालिका जात नाही. म्हणजे काय, संख्यात जर कमी फरक दिसत आहे बेरीज किंवा वजाबाकीचा लॉजिक लावायचा आहे. त्याच्यानंतर संख्येत जर थोडासा फरक जास्त वाटत आहे होऊ शकते बेरीज वजाबाकी किंवा लागता गुणाकार लागत. फरक जर एकदमच जास्त दिसत आहे आणि कोणत्यातरी वर्ग संख्येच्या संख्येत जर दिसत आहे आपल्याला तसे पाहिलं वर्ग संख्या आहे, ही वर्ग संख्या आहे, ही वर्ग संख्या, कोणत्या संख्येचा वर्ग असू शकते. आधी आपल्याला याच्यावर फोकस करायचा आहे की दिलेल्या संख्यामध्ये नेमकं काय लिहिलं आहे. ठीक आहे, आपण आता सोडून बघू सॉल्व्ह होते का. आता हे जे आहे याच्यामध्ये ती सिरीज कशी आहे, वाढत चालली आहे ना, ती वाढत चालली. ठीक आहे, ते इकडे वाढत चालली आहे. फरक काही खूप जास्त नाही आहे, संख्येच्या वर्गसंख्ये जवळही नाही आहे. फरक वाढत चालले, फरक काढून बघू आपण याच्यामध्ये किती फरक आहे. 19 आणि 38 मध्ये कितीचा फरक आहे, 9चा फरक आहे. 38 आणि 47 मध्ये इथे 9चा फरक आहे ना. म्हणजे दोन संख्या निघल्याप्रमाणे लक्षात आलं की 9चा फरक आहे. तिथून पुन्हा 9चा फरक द्यायला लागला आपल्याला. 47 प्लस 9 होईल 56. म्हणजे हे आपलं आन्सर म्हणजे प्लस 9 आहे प्रत्येक ठिकाणी. प्लस 9चा फरक. 9चा फरक आहे ना. 29 9 प्लस करते आहे ना. 9चा फरक आहे. कसं ओळखला आपण फरक काढायचा आहे. त्या संख्येमध्ये डिस्टन्स खूप जास्त नाही आहे, खूप कमी डिस्टन्स आहे, म्हणून आपण लॉजिक लावतो की त्या ठिकाणी संख्येचा फरक असू शकतो. आता जर पाहिला आपण संख्येचा वाढत चालली आहे, बरोबर आहे, संख्या वाढत चालली, पण मला सांगा संख्येमध्ये फरक कसा दिसून राहिला तुम्हाला. वाढत संख्येत फरक तर वाढून राहिला, पण संख्या 17 नंतर एकदम 43, 43 नंतर 81, नंतर 121 डायरेक्ट. म्हणजे कुठेतरी गुणाकार असू शकते, हे लॉजिक लागू शकते. गुणाकार असू शकते. जर गुणाकार जर केला 17 दूनी 34, 17 त्रिक 51, गुणाकार बी लागत नाही तर त्या 17 आणि 43 चा काय रिलेशन आहे काढू शकत आहोत आपण. काढून पासून होतं 17 गुणिला 17 दूनी 34, 17 त्रिक 51, 51 वजा 15 हे 7 आणि 8 करायला लागेल समजा. एवढं बघ डबल सिरीज करून बघू शकते. पहिले सिंगल सिरीज होती तर डबल सिरीज करून बघू इथे डबल सिरीज. 17 आणि 43 मध्ये फरक किती आहे, 7तून 3 गेले 4, बरोबर. सॉरी मिनिट झाले. 13तून 7 गेले 6,
आणि तीनातून एक गेला 2, 26चा फरक निघाला इथं. त्याच्यामध्ये फरक किती आहे? 8143 मध्ये 11तून 3 गेले 8 आणि 7तून 4 गेले 3, 26 38. ठीक आहे, काढून बघू आपण येते का? 131 वजा 81, 11तून 1 गेला 1 सॉरी 10, 121 वजा 1तून 1 गेला 0 आणि 13तून 8 गेले 5. बरोबर. 26 38 50 हा फरक आहे. इथे लॉजिक लागू करायला ते आपल्याला सोडवून पाहतच आहे एक्झाम म्हणजे आपण सोबत जाऊन लक्षात ठेवतो प्रत्येक दिन मला माहिती लॉजिक कोणतं लागते ते आपण सॉल्व्ह करतो की लॉजिक काय लागेल. ठीक आहे, आता फरकाचा फरक एकदा फरक काढू. कितीचा फरक आहे याच्यामध्ये? 26 आणि 38 मध्ये 12चा फरक आहे. 38 आणि 50 मध्ये 12चा फरक आहे. आलं का आपलं लॉजिक? आहे ना, 12चा फरक आहे. मग इथं 26 प्लस 12 38, 38 प्लस 12 50. बरोबर ना? आता 50 प्लस 12 किती होईल? 62. 62 इथं नाही येईल, 62 हे पहिल्या सिरीज मध्ये आलं. 50 प्लस 12 62. बरोबर ना? आता हे 62 121 मध्ये प्लस करतात. आता 62 हे 121 मध्ये प्लस करायचे आपल्याला. तर किती होईल? 2 मिळे 3 6 3 9 आणि 9 193. म्हणजे इथं काय होतं? डबल सिरीज होती. पहिल्या ठिकाणी सिंगल सिरीज होती, इथं डबल सिरीज. आता इथे फक्त काय लॉजिक लागते? काय लागत आहे? लॉजिक तुमचं लागत आहे. खूप मोठा फरक नाही, जवळ जवळचाच फरक आहे. कोण खूप लागते का फरक? इथे कितीचा फरक आहे? 6चा. इथे 12चा फरक आहे. होऊ शकते डबल आलं तर 24चा फरक आला तर आपण सिरीज बरोबर आहे. कितीचा फरक आहे? 7तून 3 गेले 4, 2 4 9 गेले 2. बरोबर आहे. त्याच्यानंतर कितीचा फरक आहे? 15तून 7 गेले 15तून 7 गेले 8. बरोबर. आणि हे 8तून 4 गेले 4 48. 6 दुनी 12 5 दुनी 24 दुनी 48 48 दुनी 96. बरोबर नाही? 96 पाहिजे ना? 96 प्लस 95 करायला लागला आता. 6 5 17 18 5 1 99 18 18 19. ठीक आहे, अशा पद्धतीने लॉजिक आहे. इथे सोडून पाहू आपण. मोठा फरक काय? जवळचा फरक आहे. पाऊस फरक काय? 5चा फरक आहे इथे आणि 10. इथे 10चा फरक आहे. इथे डबल होत चाललाय. कितीचा फरक पाहिजे? 15चा. घेऊन पाहू. क्वेश्चन मार्क देऊ आहे. मग इथं 15चा आहे, 20चा फरक लागेल ना आपल्याला? 39 प्लस 15 ना? इथं 20चा फरक लागेल. सोडून पाहू आपण. करेक्ट एकेकाने सिक्स बरोबर आहे कारण 5ची दुप्पट 10 झाली, 10ची दुप्पट 20 होऊ शकते ना? हे पहिलं लॉजिक आहे. दुसरं लॉजिक काय लागते? 5ची दुप्पट 10 झाली, 5ची 10 झाली, 10ची तर 20 पण होऊ शकते, 20ची तर 40 पण होऊ शकते ना? लागते. दोन लॉजिक. कोणतं लॉजिक लागते? पॉवर नंबर 5 14 15ची 4 8चा 1 4 4 आणि 5 54 झाले. 54 आणि 20 74. म्हणजे आपलं पहिलं लॉजिक बरोबर आहे. त्याच्यानंतर आता इथं पहा संख्या कशा दिसतात? 4 8 24 एकदम 480. आता उलटी सिरीज घेऊन आहे. उलटी सिरीज घेऊन आहे. तर मोठा फरक आहे. मोठा फरक आहे याचा कसं गुणाकाराचा एकदम. प्लस तर येऊ शकत नाही, मायनस येऊ शकत नाही, पॉसिबलच नाही. तर गुणाकार असं 4 न कितीला गुणलं? 2 न गुणलं 8 होते. बरोबर आहे. 4 गुणिले 8 8 गुणिला 3 झाले 24 8 3 24. ठीक आहे. आता जर 2 आहे तर 3 आहे ते किती आले पाहिजे? 4 आले पाहिजे. गुणिले 4 24 चूक 96. 24 चूक काय? 96 होते ना? 24 गुणिले 24 तरी 4 नाही, 24 चूक 96. 4 चूक 16 16 चूक 6 हातचा 1 4 दुनिया काटा निघलो 96. 24 चूक 96 होते. ठीक आहे. 24 4. मग आता इथे किती आले पाहिजे? गुणिले 5 आले पाहिजे ना? 96 गुणिले इथं 5 आले पाहिजे. जसं 2 3 4 5 करून बघ. हे आकडा येते का? 6 35 0 8 3 5 9 45 45 म्हणजे आपली एसबी बरोबर आहे. मोठा जर फरक आहे तर गुणाकार घ्यायचा. जवळ जवळचा फरक आहे बेरीज वजा बाकी त्याची. ठीक आहे. हे तुम्ही व्हिडिओ सॉल्व्ह करायसाठी.
शेवटी तुम्हाला सॉल्व्ह करायचं हे पवार. आता याच्यात पहा, जर आपण निरीक्षण केलं याचं बरोबर काय वाटत वर्ग आहे ना, दिसते ना आपल्याला डायरेक्ट असं की ह्या वर्गाच्या वर्ग आहे कोणातरी संख्येचे. पाहू आता हा कोणा संख्येचा वर्ग आहे 11, 11चा वर्ग आहे, हा 12चा वर्ग आहे, हा 13चा आहे का? 13चा आहे. 13चा कसं होणार? 13चा वर्ग आहे का? 17चा एवढा नाही जाऊ शकत ना, हा 17चा वर्ग आहे. ठीक आहे, हा 17चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे. वर्ग आपल्याला पाठ लागते. ठीक आहे, 18चा करून बघू आपण. 18चा आहे का वर्ग? 8 8 64. ठीक आहे, 1चा वर्ग 29 8 8 8 8 16 4 5 6 12 2 हातचा 1 324. बरोबर आहे, हा 18चा वर्ग आहे, हा 18चा वर्ग आहे, हा 529 26 आहे. कितीचा? 24 आहे. 24 25 6 25 आहे. त्याच्या आधीचा राहील 23 काय आपण 23 करून तो 23चा वर्ग आहे का? 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 0 4 29 6 आणि 12 बरोबर आहे 529. क्योंकि ये इसमें 6 की दिया है 23चा वर्ग आहे, 23चा वर्ग आहे, हा 576. मग 26चा राहील 24 24चा करेक्ट आहे ना. 24 आता आहे ना 29चा वर्ग आहे, त्याच्या 16 2चा वर्ग 4 4 8 8 दुप्पट 16 6 7 5 बरोबर आहे 24चा वर्ग 576. हे करेक्ट आहे का 17चा वर्ग? हो बरोबर. बरोबर आहे. ठीक आहे, आता काय 11 12 17 18 23 24 सगळ्या संख्येचे वर्ग. इथे आपल्या कोणत्या संख्येचा वर्ग पाहिजे. जर ऑप्शन जर दिले असते डायरेक्ट तर जे वर्ग संख्या ते आपण डायरेक्ट टिक करू शकलो असतो जर ऑप्शन दिले असते. ऑप्शन बेसून बहुता आहे इथं, त्याच्यामध्ये डिफरन्स 1चा फरक आहे, इथं प्लस 1चा फरक आहे, इथं प्लस 5चा फरक आहे, इथं प्लस 1चा फरक आहे, इथं प्लस 5चा फरक आहे, इथं 1चा फरक, आता इथं 5चा फरक म्हणजे प्लस 5 म्हणजे 29. 29चा वर्ग 29चा वर्ग कसा काढतो आपण? बरोबर 29. 9चा वर्ग 81, 2चा वर्ग 4 9 गुणिले 18 18ची दुप्पट 36 हे 1 8 14 4 हातचा 1 4 841. याचा आन्सर आला 841. ठीक आहे, त्याच्यानंतर हा 7 नंबर काय लॉजिक लागत आहे का? का लॉजिक वाटतं? फरक फरक जास्तच आहे थोडासा नाही का? गुणाकार होऊ शकते किंवा दुप्पट असू शकते संख्येची. दुप्पट करण्याची 2 गुणिले होते ना शेवटी नाही का? करून पाहू आपण. ही पर्यंत सोडवू, ही पासून सॉल्व्ह करू. ठीक आहे, कारण क्वेश्चन मार्क मध्ये इथून काही लॉजिक नाही लागणार आपल्याला. इथं करून पाहू. 23 गुणिला जर 2 केले 23 गुणिले 46 प्लस 1 47 घेत आहे. इथे करून पाहू तसंच 47 गुणिला 2 7 दुनी 14 4 हातचा 1 4 दुनी 8 8 1 9 94 प्लस 1. अरे येत आहे आपलं बरोबर. जी संख्या आहे त्या संख्येला गुणिला 2 करून प्लस 1 तर 95 गुणिला 2 95 गुणिला 2 जर केले 5 दुनी 10 10 0 हातचा 1 हे 9 18 18 आणि 1 19 190 अधिक 1 म्हणजे जे संख्या दिली आहे त्या संख्येची दुप्पट करून प्लस 1 करणे. बरोबर. नंतर 5 गुणिला 2 10 अधिक 1 म्हणजे किती 11. बरोबर ना? चेक करू आता हे 11 बरोबर आहे का? हे जे 11 आहे 11 गुणिला 2 11 दुनी 22 प्लस 1 23 म्हणजे आपलं लॉजिक बरोबर आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8 का लॉजिक लागत आहे? मोठा फरक दिसत आहे, गुणाकार असू शकते. करून बघू एका बरोबर
आणि तो 0 ते 6 आहे बरोबर. इथे गुणाकार असणारच नाहीये. इथं 6×24 गुणिले 4 6×24 एक तर इथं गुणिले किती 24चा 60 मध्ये भाग जाते का? म्हणजे 10 12 24 नाही नाही 24चा भाग दिला पाहिजे. नाही का? 24 जसं इथं 6×24 झालं तर 24 पाहिजे होते किंवा 24 त्रिक पाहिजे होते किंवा 24 पंच 24चा पूर्ण भाग झाला पाहिजे तेव्हा आपली सिरीज कंटिन्यू झाली. तसं इथे 120 दुनी 240 होते पण 210 त्याचं लॉजिक इथं 2चा भाग जाते 60 दुनी 120 गुणिले 2 जे 4चा भाग गेला 2चा भाग 3चा भाग झाले पाहिजे होता ना. तर आपली सिरीज जर बरोबर यायची आहे तर 3चा भाग झाला पाहिजे होता. तो कोणत्याच संख्येचा भाग नाही जात ना 3चा जात 2चा जात 1चा जात 1चा जरी गेला असता तर आपण 1चा भाग गेला असता 24 जरी असेल तरी किंवा 3चा भाग 4चा भाग कोणत्याच संख्येचा भाग जात नाही म्हणून आपली ही सिरीज चुकीची आहे. एकच लक्षात आलं का ही सिरीज चुकीची आणि इथं काहीतरी वेगळं लॉजिक आहे. काढून बघू आपण फरक काढून बघू आधी होते का. 0 ते 6 6चा फरक आहे 6×24 मध्ये 8चा फरक आहे ना 8चा फरक आहे 24 आणि 10 केले 6 आणि 36 थोडस वाटत आहे आता 36 सायंत्रिक 18 आहे ना दुसरी सिरीज घेऊ शकते बरोबर. म्हणजे आपण पर्यंत पूर्ण सोडून मग लॉजिक पाहणं हे खूप पण आहे. एक दोन सोडवले आता लॉजिक लागत आहे का मग समोर कंटिन्यू करत नाही तर कंटिन्यू करायची आवश्यकता नाहीये. आता याच्यामध्ये कितीचा फरक आहे 60चा फरक आहे. याच्यामध्ये 90 110 0 11 2 गेले 9 190 किती होते म्हणजे 210 वजा 190 बरोबर 0 1 करायला 1 11 90चा सिग्मा 90 ठीक आहे. हा 90चा फरक आहे. वाटत आहे कुठे जवळ दुसरी सिरीज घेऊन बघूया आणि पहिली सिरीज दुसरा फरक काढून बघू. 6 आणि 18 मध्ये 12चा फरक आहे. 18 36 मध्ये 12चा फरक आहे. 36 आणि 60 मध्ये 24चा फरक आहे. हा फरक बरोबर आहे का आपल्याला 16 आठ 18चा फरक आहे. ठीक आहे. हा 12चा फरक आहे 18चा फरक आहे 24चा फरक आहे आणि हा 0 आणि हे 30 वाटते का लॉजिक. आता 12चा 18 18चा 24 24चा 30 आहे आलं लॉजिक बरोबर. 60 30 नको आता किती प्लस 6 करायला लागल ना जसे +6 आहे जसं इथं +6 केली आहे इथं +6 केली आहे इथं +6 केली आहे. आता इथं +6 करायला लागल आपल्याला 30 आणि 6 36 बरोबर. आता 90 मध्ये 36 करायला लागल 90 36 126 है ना 126 दोघे 210 मध्ये आता 126 मिळवायला लागला आपल्याला 336 हे 6 2 आणि 1 3 आणि 3 236 3 सिरीज आहे. पण इथून जर सोडवलं आपण आपल्या कुठे लक्षात लागत आहे की आपण करेक्ट लिहिलं जातात. गुणाकार करून पाहिलं तर लॉजिक येत नव्हतं म्हणून आपण गुणाकार नाही घेतला. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9 आता काय लॉजिक लागत आहे. संख्या म्हणून काय लॉजिक लागत 10चा फरक दिलेला आहे का? हो बोले दिसत आहे 10चा फरक करून मग आपण होते का याच्यात इथं 10चा फरक आहे इथं 10चा फरक आहे इथं 10चा फरक यायला पाहिजे 10चा फरक 11 यायला पाहिजे इथे 10चा फरक यायला पाहिजे ना म्हणजे हे आपलं चुकीचं आहे. ते सोडवत राहावं 10चा फरक यायला पाहिजे म्हणजे 1 पाहिजे त्या ठिकाणी 7 आहे. काय लॉजिक लागू शकते काय लॉजिक लागेल.
काय वाटत आहे? काय येईल लॉजिक काय लागतं? माझंही लॉजिक नाही लागून राहिलं. तुला दहा म्हणजे इथं 10 आहे, इथं लिहिणार पण 10चा फरक येत नाहीये. मग असं करा म्हणजे काही संख्या असं हे करून मग जोडा लागणार या वजा करायला लागणार असं काही मी संख्या करतो म्हणजे असं म्हणतात की मूळ संख्या आहे सगळ्या. मूळ संख्या नाही, ही मूळ संख्या नाहीये. 3चा भाग आणि 7चा भाग आहे त्याच्यामध्ये. ही मूळ संख्या नाही, बाकी मूळ संख्या लिहिली आहे यांनी. असं लॉजिक नाही असं, आणि हे मग असं 7 गुणिले 3, 21 गुणिले 3 नाही, किंवा 21 गुणिले 2 नाही. सात गुणिले 2 14, 14 गुणिले 2 28 होते. 7 जर 9 घेतले फरक तर 10-10च नाही, तर 10चा फरक येत नाही. हे दिसायला सोपी आहे, असं वाटतं का 10चा फरक असेल तर इथं 7 दिले गेले. तो लॉजिक लागला. बरोबर आहे, आपलं चुकल्याचं कारण म्हणजे इथं लॉजिक लागल्याचं कारण नाही. आता लागत आहे का लॉजिक? आता लागून लागते. एकतीस ला 43 मध्ये 12चा फरक आहे, 10चा फरक आहे. आता लागलं लॉजिक. 8चा फरक यायला पाहिजे, 6चा फरक यायला पाहिजे. जर 21 मधून 8 गेले किती राहील? 13. 13तून 6 गेले 7. या एका अंकावर आपण लॉजिक लागून मोठं आहे. ठीक आहे, आता लॉजिक लागलाय. ठीक आहे, इथं 13 यायला पाहिजे. 7 ला 6 13, 13 8 21, 21 ला 10 21, 21 ला 12 43. ठीक आहे, ते साधी सिरीज आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 10. आता इथं दुप्पटच्या जवळच त्याची संख्या जसं 4ची दुप्पट केली तर 9 जवळ येत आहे. 4ची दुप्पट आहे, 9ची दुप्पट केली 18, 18च्या जवळ येत आहे. 17ची दुप्पट केली 17 गुणिले 14च्या जवळ येत आहे ना, जवळ जवळ येत आहे. प्लस 1 मायनस 1 असं असू शकतं. चेक करू आपण. 4 गुणिले 2 8 प्लस 1 बरोबर 9. 9 गुणिले 2 18 मायनस 1 बरोबर 17. म्हणजे एक वेळा प्लस आहे, एक वेळा मायनस आहे. तसंच 17 गुणिले 2 34 प्लस 1 35. आता वजाबाकी करायला लागेल ना. 35 गुणिले 2 70 वजा 1 बरोबर, म्हणजे 69. आता हे 69 करेक्ट आहे. समोर संख्याचा आन्सर आली तर ते करेक्ट राहील. 69 गुणिले 2 9 18 8 हातचा 1 6 12 12 13 138 प्लस 1 बरोबर 139. म्हणजे आपलं लॉजिक आहे करेक्ट आहे. 11 काय लॉजिक लागत आहे? काय वाटते? 62 झाले, 126 झाले, 217 344. संख्या कशा वाटत आहे पाहता वाढत चालली. डबल वाढलेलं जवळपास 65चे दुप्पट असलेल्या संख्या आहे. हे दुप्पट आहे, हे दुप्पट आहे, पुढचे दुप्पट आहे. 65 गुणिले 2 जर केले आपण काय आन्सर आपलं? 65 गुणिले 2 5 गुणिले 0 हातचा 1 12 12 आणि 13 130 वजा 4 करून बघू आपण. ठीक आहे, इथे काय 130 वजा 4 बरोबर 136. करून बघू. 136 गुणिले 2
सायंत्रिक 1202 आजचा 1 मेदिनीच्या 4 5 1 252 म्हणजे फरक लय मोठा पडला. म्हणजे लॉजिक आपण चुकीचं आहे. एवढा फरक नाही पडायला पाहिजे. 4चा प्लस 4 झाले किंवा -4 आले पाहिजे किंवा प्लस 8 आले पाहिजे असं काहीतरी लॉजिक लागायला पाहिजे. एवढा फरक नाही राहू शकत. एवढा फरक आला याचा अर्थ आपण लॉजिक चुकलं. दुसरा काय लॉजिक लागत आहे? 65 कोणत्यातरी संख्येच्या 64च्या जवळ आहे नाही, म्हणजे वर्गसंख्या जवळ आहे. 126 वर्गसंख्या जवळ आहे, 125 च्या जवळ आहे. 217 216 जवळ आहे वर्गसंख्या 216. 344 ते 343 आहे हे वर्गसंख्या जवळ आहे. म्हणजे पुन्हा संख्येचा वर्ग आहे प्लस 1 किंवा -1 ते काय चेक करू आपण. हा याचे वर्गसंख्या किती जवळ 864 आहे. 8चा वर्ग आहे. इथं 125 जवळ आहे ना याच्या, म्हणजे इथं प्लस 1 केला आहे. इथे 125 कोण्या संख्येचा वर्ग हे आहे 15चा है ना. हा 125 हा 15चा वर्ग आहे 125. त्याच्यानंतर 217 कोण्या संख्येचा वर्ग आहे 17 नाही 15चा वर्ग जर 126 आहे 125 आहे तर 13चा वर्ग कसा आहे तुम्ही दोन्ही काय 216 आहेच नाही कोणाचा वर्ग नाहीये बरं कोणी सांगितलं नाहीये. याचा अर्थ आता हे बी लॉजिक गलत आहे. याचा अर्थ आपलं हे लॉजिक गलत आहे. हे घन संख्या कोणाची संख्या घन जर वर्ग नाहीये ते घन आहे. ते आपल्याला सोडवून आपण तेव्हा लक्षात आलं पाहिजे आन्सर निघत नाहीये का हे नाही आपण चुकलं आहे. याचा अर्थ घन आहे कोणाची संख्या. हा 4चा घन आहे बरोबर ना. 4चा घन प्लस 1 4चा घन 64 प्लस 1 65. हा 5चा घन 5चा घन 125 प्लस 1 म्हणजे आता होऊ शकते आपलं बरोबर आहे. हा 6चा घन आहे 6चा घन प्लस 1 6चा घन 216 प्लस 1 344. हा 7चा घन आहे 7चा घन प्लस 1 7चा घन 343 प्लस 1 म्हणजे इथं हा घे आहे. जसं आपण वर्ग सुरुवात केलं पण तुमच्या जसं लक्षात आलं की हा कोणत्याच संख्येच्या जवळचा वर्ग या संख्येचा नाहीये इथंच लॉजिक लागलं की नाही हे घन वर्ग नाही म्हणजे कट कर घन काढ. ठीक आहे. हे संख्येचं लक्षात आलं असतं पहिले हे 7चा घन आहे 343 तर आपण वर्ग लावलेच नसते डायरेक्ट आपण घनच घेतले असते नाही हे घनच आहे. हे लॉजिक लागलं पाहिजे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 12. आता काय लॉजिक आहे 13चा फरक आहे मग 17चा फरक आहे. खुशी प्लस प्लस केले यांनी आहे ना करून बघू आपण. याच्यामध्ये 13चा फरक आहे याच्यात 17चा फरक आहे. 13 प्लस 4 आहे ना प्लस 4 17 13 4 17 17 प्लस 4 करून बघू. 17 4 21 47 ने 21 7 आणि 1 8 4 आणि 2 6 68. आता हे लिहिलेले बरोबर आहे की नाही चेक करू आपण. 21 प्लस 4 तर लागेल ना इथं 21 प्लस 4 25 68 25 करून बघू की 68 ने 25 8 आणि 5 13 13 3 5 1 6 2 8 8 आणि 1 9 म्हणजे आपले करेक्ट आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण लॉजिक लावायचं आहे. ते कोणी शिकवणार नाही कोणी फक्त काय सांगणार संख्येतील फरक पहा फरकाचा फरक जर वाढतो घटतो कमी होतो वर्ग घन मूळ संख्या याच्यावर कमीत कमी क्वेश्चन किंवा मूळ संख्या पाहिल्यावर आपण लक्षात ही मूळ संख्या आहे हे कठीण आहे. कठीण जाते हे आणि हा फरकाचा फरक वर्ग घन आणि हा फरकाचा फरक. वर्ग घन पाठ राहील हे बी कठीण नाहीये वर्ग घन आपण सोडवू शकतो. ठीक आहे. तर हे लिहून टाका आणि 2 क्वेश्चन सॉल्व्ह करा तर जमत आहे. हे लिहिल्या 13 आणि 14 नंबरचं.